नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची अघोर वाडा ही गूढ कादंबरी आणि आज भाग 6. सर्जा त्या मोटारीजवळ जाईपर्यंत त्यातलं जोडपं उतरून वाड्याचं दार वाजवत होतं. दार लगेच उघडलंही गेलं. सर्जानं बघितलं तो म्हातारा जोडप्याचं स्वागत करत होता. अरे त्या वाड्यात जाऊ नका, तो भारलेला आहे. सर्जा खचून ओरडला, पण त्याचा आवाज त्या जोडप्यापर्यंत पोहोचायच्या आत वातावरणात शोषला जात होता. सर्जानं गाडीत बघितलं. गाडीचा ड्रायव्हर उतरून सामान बाहेर काढत होता. सर्जानं त्यालाही सांगण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्याला सर्जाचा आवाजच ऐकू येत नव्हता. एवढ्यात सर्जाची नजर त्या म्हाताऱ्याकडे गेली. म्हातारा रोखून त्याच्याकडेच बघत होता. आता मात्र सर्जा टरकला. आपल्या विवराकडे धावत सुटला. विवरात येऊन आडवा झाला, पण आता त्या तिघांची गत आपल्यासारखीच होणार ह्या विचारानं त्याला झोप येत नव्हती. तो त्यांना मदतही करू शकत नव्हता. ते जोडपं हॉलमध्ये आलं. म्हातारासुद्धा त्यांच्या पाठोपाठ आला. बसा. काय नाव तुमचं? कुठून आलाय तुम्ही? म्हाताऱ्यानं लटलटल्या स्वरात विचारलं. मी प्रसाद आराध्ये, आणि ही माझी बायको ज्योत्स्ना. मी आर्किटेक्ट आहे, पुण्या मुंबईला धंदा करतो. आज आम्ही मुंबईला निघालो होतो. एवढा पाऊस असेल असं पुण्याहून निघताना वाटलं नाही. लोणावळ्याच्या पुढे दरड कोसळली, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे. हो ना, आणि तो फकीर भेटला नसता तर किती पंचायत झाली असती नाही. त्यांनीच या वाड्याचा रस्ता सांगितला. भला माणूस वाटला, पण त्याचे डोळे, अगं बाई गं, पिवळे डोळे मी कधी बघितलेच नव्हते. ज्योत्स्ना शहारद बोलली. म्हाताऱ्याच्या कपाळावर सूक्ष्म अशी आठी उमटली. ड्रायव्हर सामान घेऊन आत आला. हा आमचा ड्रायव्हर परशुराम याचं नाव. प्रसादनं ओळख करून दिली. आजोबा तुमचं नाव? मी मिस्टर मालपाणी. तूर्त एवढंच पुरे. मला बऱ्याच दिवसांनी कंपनी मिळती आहे. चला, जेवणार ना तुम्ही? हो जेवू की, म्हणजे त्रास होणार नसेल तर. त्रास कसला त्याच्यात? माझा मुलगा आणि सून आजच मुंबईहून येणार होते, म्हणून गाड्यानं जेवण तयार करून ठेवलं. आयत्या वेळी त्यांचा फोन आला येत नाही म्हणून. त्यामुळे अन्न भरपूर तयार आहे. कसं आहे, दाने दाने पर लिखा है, खाने वाले का नाम काय, असं म्हणून म्हातारा हसला. इतक्यात बाहेर मोटारसायकलचा आवाज झाला. म्हातारा चमकला. आता आणखीन कोण आलंय ह्या विचारानं त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तोच दारावर थाप पडली. प्रसादनं झटकन उठून दार उघडलं तर दारात कुलकर्णी दाम्पत्य उभं. वाह वाह प्रसाद, हे तुला खूप शोभलं बरं का. पाठोपाठ यायला सांगून चांगला गुंगारा दिलास की. अरे विलास, काय बोलतोयस? मी आत्ता या आजोबांना सांगून तुम्हाला बघायला बाहेर पडणार होतो. अच्छा, तू कुठल्या रस्त्यानं आलास सांग बरं? अरे ते वारजे गावाच्या अलीकडे 2 रस्ते लागतात ना, तिथेच राईट टर्न मारून आलो. लाव शेंडे. त्या राईट टर्नवर निव्वळ पाऊलवाट आहे, पाऊलवाट. गाडी जायला रस्ताच नाही. मी आणि विलासिनी कसे बसे आलो. अरे नाही रे, आम्ही खरं त्या रस्त्यानं. 1 मिनिट, अगं तू सांग ना. खरं आहे भाऊजी, हे म्हणतायत ते. बरं जाऊ दे, हा वाडा बाकी झकास दिसतोय बरं का. हे कोण? सॉरी हा आजोबा, विसरलो मी. हे विलास कुलकर्णी आणि त्या विलासिनी कुलकर्णी. हा विलास इंजिनियर आहे. आमचे एकमेकांना पूरक असे उद्योग आहेत. आज माझ्याबरोबर आणखीन दोघे येणार होते, त्यामुळे हे माझ्या गाडीत येऊ शकले नाहीत. आमची लोणावळ्यालाच भेट झाली. त्या फकीरानं पत्ता सांगितल्यावर आम्ही पुढे आलो आणि हे आत्ता येत आहेत. चालेल ना आजोबा, हे इथे राहिले तर? चालेल की, त्यात काय. किचनमधलं अन्न मात्र तुम्ही वाटून घ्या, कारण 2 नग वाढलेत.
आणि माझं जेवण झालं आहे, मी आता झोपायला जातो. आराध्ये, तुम्ही वरच्या मजल्यावरच्या दोन्ही खोल्या वाटून घ्या आणि हा तुमचा ड्रायव्हर इथे खाली झोपेल, चालेल ना? ड्रायव्हरकडे बघताना म्हाताऱ्याच्या नजरेत चमक आली होती. परशुराम हा प्रसाद आणि विलासपेक्षा तगडा होता. म्हातारा झोपायला निघून गेला. ते चौघेजण वाडा बघण्यात गुंतून गेले. ड्रायव्हर किचनमध्ये जाऊन सगळ्यांच्या जेवणाची तयारी करायला लागला. विलास, हा वाडा 60-70 वर्षातला आहे, फार जुना दिसत नाही, पण रंगरंगोटी मात्र नवीन केलेली दिसतीये. अरे प्रसाद, 1 मजली वाडा, तो सुद्धा गावापासून एवढा दूर, कुणी बांधला असेल रे हा? अरे कुणी म्हणजे काय, बहुतेक हा वाडा मिस्टर मालपाणींचाच दिसतोय. त्यांनी खरेदी केला असला ना तर म्हाताऱ्याचा चॉईस बऱ्यापैकी आहे, नाही का? कसली गडबड नाही, गोंगाट नाही, अशी जागा मिळणं कठीण असतं. अरे पण हा मालपाणी 80 वर्षांचा वाटतोय, कदाचित 90चा सुद्धा असेल. एवढ्या लांबवर या वयात येऊन राहायचं म्हणजे खरोखर डेअरिंग आहे, नाही का? अरे दिवसा नोकर येत असेल, पण हा रात्री एकटाच कसं काय राहत असेल? हां, याला भीती कशी वाटत नसेल? मुलगा आणि सून मुंबईला असतात म्हणाला, मग हा एकटा इथे का राहतो हे कळत नाहीये. अरे यार, म्हाताऱ्याचं पटत नसेल त्यांच्याशी, नाहीतरी म्हातारा तोंडावरनं चक्रमच वाटतोय. अशी माणसं एकटी जगतात, एकटी मारतात. नाही पण मला एक सांग ना, जर एखादा चोर रात्री शिरला आणि म्हाताऱ्याजवळ गेला तर हा मरतुकडा काय प्रतिकार करणार आहे? चोर जोरात शिंकला तरी हा बेशुद्ध पडेल असं वाटतंय. तशात याचा खून झाला, याचा पैसा पळवला गेला तरी कित्येक दिवसात शोध लागणारच नाही. हो ग बाई, हा म्हातारा एकटाच कसा राहतो तेच कळत नाही. मी नसते बाई राहिले, विलासिनी म्हणाली. हां, तुला एकटीला मी सोडलं तर राहशील ना तू, तिला डोळा घालत विलास म्हणाला. तर तुझ्या जिभेला काही हाड, कृतक कोपानं विलासिनी म्हणाली आणि सगळेजण हसायला लागले. चला बाई, तिकडे जेवायचं काय झालंय ते बघूया, त्यांच्याकडे येणाऱ्या परशुरामकडे बघत ज्योत्स्ना म्हणाली. चला साहेब, आहे तिचे 5 वाटे घालून आलोय मी. या परश्याच्या बोलण्यावर सगळेजण हसायला लागले आणि जेवायला उठले. हॉलमधल्या मोठ्या मेजावर परश्यानं सगळी तयारी करून ठेवली होती. भाई ग, चांदीच्या भांड्यात अन्न आणि खायला प्लेट्स आणि चमचे सुद्धा चांदीचे, विलासिनी चित्कारली. म्हाताऱ्याच्या श्रीमंतीची आता चांगलीच कल्पना येऊ लागली होती. कांदा बटाट्याचा झकास रस्सा, पोळ्या आणि भात असा बेत होता. रश्श्याचा वास नाकात जातात सगळेजण आपापल्या खुर्च्या सरसावून बसले. वास चांगला होता, पण जेवण मात्र बेचव लागत होतं. ते कसं काय हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. पोटात भूक होती म्हणून अन्न पोटात ढकलून सगळेजण उठले. सगळेजण जेवून उठल्यावर हात धुवून हॉलमध्ये आले. प्रसाद, उद्या सकाळी किती वाजता निघूया? हे बघ विलास, पाऊस पूर्णपणे थांबला, लख्ख ऊन पडलं तर 9च्या सुमाराला निघू, म्हणजे 11 वाजता दादर टच करता येईल. चलो आप सोएंगे. असं म्हणत ती जोडपी वरच्या मजल्यावर आली. वरती 8 खोल्या होत्या. त्यातल्या 2 खोल्या सोडल्या तर इतर 6 खोल्यांना कुलपं होती. त्या दोन्ही खोल्या या जोडप्यांनी वाटून घेतल्या. परशुराम खालच्या खोलीत झोपणार होता. वर दोन्ही खोल्या छानदार शिसवीचे पलंग होते. ऐस पैस पलंग बघितला आणि विलास म्हणाला, चलो आज मजा करेंगे, पण पलंग कुरकुरत नसेल ना तर. अरे तुला त्याच्याशिवाय काही सुचतच नाही का? मला तर या जागेत कोंदटल्यासारखं वाटतंय बाई. बावळटेस, चल ये झोप. असं म्हणून दिवे घालवून त्याने विलासिनीला जवळ खेचलं. खाली सगळं काम आटोपलं. परशानं खोलीत जाऊन क्वार्टर काढली. ती तोंडाला लावणार इतक्यात, अरे ती नको पिऊस, ही घे, अस्सल आहे आणि जुनी आहे, बघ तर चव घेऊन. आवाज ऐकून परशाच्या हातातली बाटली सुटली आणि आवाज करत जमिनीवर पडली. जवळच मालपाणी उभे होते. त्यांच्या हातात एक बाटली होती. घे, ही पिऊन बघ. अरे म्हणजे तुम्ही अजून काय झोपला नाही काय? नाही झोपलो रे, प्यायला कंपनी हवी ना, बघ घेऊन.
असं म्हणत मालपाणींनी त्याच्यापुढे बाटली सरकवली. तुम्ही पण यातली असाल असं वाटलं नव्हतं बरं का. असं म्हणत परशानं बाटली घेतली आणि सरळ तोंडालाच लावली. 2 घोटात तो आऊट झाला. चव घाणेरडी होती, पण कीक मात्र मस्त बसली होती. परश्या तसाच आडवा झाला. सकाळी 7 वाजता प्रसादला जाग आली. डोळे उघडले आणि क्षणभर आपण कुठे आहोत ते न कळून तो गोंधळला. नंतर सर्व काही नीट आठवलं. लख्ख ऊन पडलं होतं. 9 वाजेपर्यंत सगळं आटपून निघता येईल या विचारानं प्रसादनं ज्योत्स्नाला उठवलं आणि आवरायला सांगितलं. नंतर बाहेर पडून विलासला हाक मारली. अद्याप खाली सामसूम दिसत होती. परश्या अजून उठला कसा नाही ह्या विचारानं प्रसादनं खोलीचा दरवाजा उघडला. परश्या गाढ झोपला होता. प्रसादनं दिवा लावला. परश्याचं शरीर पांढुरकं दिसत होतं. प्रसादने त्याला हाका मारल्या. 2-4 हाकांनंतर परश्या उठला. तो आळसावल्यासारखा दिसत होता. अरे चल उठ, आज इतका वेळ झोपलायस का? तब्येत बरी नाही आहे का? अरे आपल्याला 9 वाजता निघायचं आहे. साहेब आज इथंच राहूया का? जागा चांगली वाटते साहेब. अरे वेळ लागलाय का? म्हणे इथे राहूया. नाही नाही ते काही नाही, हा चल आता लवकर चल. असं म्हणून प्रसाद बाहेर पडला. प्रसाद, मी आंघोळ करून घेऊ का? अगं ज्योत्स्ना, आंघोळ कशी करणार आहेस? कपडे कुठे आणलेत? नाही, फ्रेंच बाथ घेईन की. हसत हसत ज्योत्स्ना म्हणाली. बाथरूम मागच्या बाजूला आहे. मालपाणींचा आवाज ऐकून दोघंही चमकले. आज मालपाणींच्या चेहऱ्यावर तजेला दिसत होता. मानसुद्धा लटलटत नव्हती. त्यांची नजर ज्योत्स्नावर रोखलेली होती. तुम्ही आज जाऊ नका बरं का? हो, आमची कामं खोळंबली आहेत मुंबईत. बघा बरं, जाता आलं तर खुशाल जा. असं म्हणत मालपाणी जिना चढून वर गेले. ते वर चढत असताना विलास आणि विलासिनी खाली उतरत होते. गुड मॉर्निंग आजोबा, हाऊ आर यू? विलासनं विचारलं. मी ठीक आहे हो, पण आज गेला तर तुम्ही ठीक नसणार आहात. असं तुटकपणे बोलून मालपाणी वर गेले. विलासिनीनं प्रश्नार्थक मुद्रेनं बघितल्यावर विलासनं नुसते खांदे उंचावले. दोघेही खाली येऊन बोलत बसले. प्रसाद, आज निघायचं नाही आहे का रे? का रे बाबा, असं का म्हणतोयस? यावर विलासनं मालपाणींशी झालेलं बोलणं सांगितलं. ज्योत्स्ना उठून आंघोळीला गेली. वाड्याच्या मागच्या बाजूला बाथरूम होती. जुन्या पद्धतीचं ते न्हाणेघर होतं. ऐसपैस मोठं. पाहता क्षणी ज्योत्स्नाला ते आवडलं. बाजूच्या चुलाणावर हंडा तापत होता. तिने एका बादलीत हवं तेवढं गरम पाणी ओतून घेतलं आणि ती बाथरूममध्ये शिरली. दाराची कडी लावून तिने कपडे काढायला सुरुवात केली. सगळे कपडे काढल्यावर ती आपल्याच शरीराकडे काही क्षण बघत राहिली, रोजच्यासारखी. या ठिकाणी एक पूर्ण उंचीचा आरसा असावा तिच्या मनात विचार आला. तिने अंगावर पाणी घ्यायला सुरुवात केली. एवढ्यात दार वाजलं. कोण आहे? अगं हळू बोल, मी प्रसाद आहे, चटकन दार उघड. आवाज ऐकता क्षणी तिने दार उघडलं. तीरासारखा प्रसाद आत शिरला आणि तिच्या अंगाशी झोंबायला लागला. तिला प्रसादचं हे रूप नवीन वाटलं. अंथरुणातही आपणहून जवळ न येणारा नवरा एवढा आक्रमक कसा झाला? बाहेरचे सगळे लोक काय म्हणतील? घुसमटत ती म्हणाली, अरे तुला काही लाज वाटतेय का? बाहेरचे सगळे लोक काय म्हणतील? आणि तो म्हातारा अचानक आला म्हणजे गोळी मार बाकीच्यांना. असं म्हणत तो तिच्या अंगावरनं हात फिरवायला लागला, पण एकाएकी तो स्पर्श तिला अनोळखी वाटायला लागला. तिला फुलवण्याची प्रसादची पद्धत वेगळी होती. तो धसमुसळा नव्हता. तू सोड मला आणि बाहेर जा बरं. नाही जाणार बाहेर, मी नवरा आहे तुझा. प्रसाद प्लीज, आता आपल्याला निघायचं आहे, बाहेर जा. एकाएकी दरवाजा ठोठावला जायला लागला. ज्योत्स्नानं क्षणभर रागानं प्रसादकडे बघितलं. एवढ्यात बाहेरनं आवाज आला. ज्योत्स्ना चल लवकर, आटोपला का तुझं? ज्योत्स्नानं जोरात किंकाळी फोडली, कारण बाहेरचा आवाज प्रसादचा होता.
आतल्या प्रसादनं क्रूर नजरेनं तिच्याकडे बघितलं आणि तो दिसेनासा झाला. कसे तरी कपडे करून ज्योत्स्ना बाहेर आली. ती थरथर कापत होती. बाहेर प्रसाद उभा होता. त्याच्या मिठीत ती कोसळली. अगं ज्योत्स्ना, काय झालं? तुझा आवाज ऐकून मी इथे आलो, तू का ओरडलीस? ज्योत्स्ना बाथरूमकडे हात दाखवत म्हणली, तो तो तिकडे आत आत प्रसाद होता आत. अगं काय बरळतीयेस? हा बघ, मी तुझ्या समोर उभा आहे आणि तू आंघोळ करत असताना मी विलासबरोबर गप्पा मारत होतो. ज्योत्स्ना, काय झालंय नीट सांग. ज्योत्स्ना पार भेदरली होती. अंगावरच्या कपड्यांवरनं एकसारखा हात फिरवत होती, जणू त्या दुसऱ्या प्रसादचा स्पर्श पुसत होती. थोडं सावरल्यानंतर तिने कशीबशी ती हकीकत सगळ्यांना सांगितली. अर्थात त्याने आपल्याला मिठीत घेतलं होतं हे वगळून तिने सांगितलं. राहून राहून तिला भीती वाटत होती. ही गोष्ट ऐकून प्रसादला प्रचंड धक्का बसला होता. सांगोवांगीची गोष्ट असती तर थाप या एका शब्दात त्यांनी संभावना केली असती, पण इथे प्रत्यक्ष त्याची बायको स्वतःचा अनुभव सांगत होती आणि असल्या बाबतीत ती थापा मारणं शक्य नव्हतं. सगळ्यांनी ताबडतोब तिथून निघायचं ठरवलं. निघण्याची तयारी झाली. परश्या मात्र तिथून निघायला राजी नव्हता. पण तो पडला नोकर. मालकाचं म्हणणं ऐकणं भाग होतं. परश्या, गाडीत सामान टाक. आणि हे काय रे, शर्टाची कॉलर नीट दुमड. घरात नाही आहेस तू? कॉलर चढवलेली मला आवडत नाही. परश्यानं क्षणभर रागाने प्रसादकडे बघितलं आणि कॉलर सारखी केली. प्रसाद, अरे ते पाहिलंस का? प्रसादचा दंड धरून ज्योत्स्ना पुटपुटली. काय ग? प्रसादनं पाहिलं तर परश्याच्या कनपटीवर रक्ताचे 2 थेंब दिसत होते. अरे परश्या, मानेला काय झालंय? काय नाही हो साहेब, काय नाही, असं म्हणत परश्यानं सर्व सामान भरलं. 4 मालपाणींना भेटले. अच्छा आजोबा, रात्रभर या तुमच्या जागेत राहू दिलं, थँक्यू व्हेरी मच. प्रसादच्या बोलण्यावर मालपाणी फक्त हसले. त्यांची नजर सर्वांवरनं फिरली. ज्योत्स्नाकडे नजर जाताच त्यांचे डोळे किंचित आक्रसले आणि कपाळावर आठी पडली. तुम्ही निघू शकला तर जा, परत राहायचं असेल तर मात्र दार ठोठवा, मी आहेच की इथे, असं म्हणून म्हातारा हसला. दारापर्यंत त्यांना सोडायला येऊन ते बाहेर जाताच त्याने दार लावून टाकलं. सगळेजण बाहेर आले. आराध्य पतीपत्नी फियाटमध्ये बसले. एवढ्यात विलासची हाक ऐकू आली. अरे प्रसाद, मोटरसायकलचा मागचा टायर गेलाय. म्हणजे काय, पंक्चर झालाय? नाही रे, कोणीतरी तो फाडलाय. चल, आम्ही तुझ्याबरोबर येतो. असं म्हणत विलास आणि विलासिनी त्यांच्या बॅगेसकट फियाटमध्ये येऊन बसले. परश्यानं चावी फिरवली. खर्र असा आवाज झाला. खूप प्रयत्न केले पण फियाट चालू होईना. परश्या आनंदला. चला, जवळपास पेट्रोल पंप आहे का बघू? एखादा मॅकॅनिक जरी मिळाला तरी काम होईल. बघ रे परश्या जरा. प्रसाद असं म्हणताच परश्या खाली उतरला. वाड्याच्या सभोवार फिरून आला. साहेब, आपण काल कोणच्या रस्त्याने आलो तेच कळत नाही बघा. तुम्ही बघा, तुम्हाला रस्ता सापडतोय का? काय कालची अजून उतरले नाही वाटतं, असं म्हणत प्रसाद बाहेर आला. पण खरंच सभोवार फक्त झाडी आणि जंगल दिसत होतं. काल तर मोटार येण्या एवढा रस्ता होता, मग एका दिवसात झाडं उगवली का रस्ता पावसाने वाहून गेला. त्या परिस्थितीतही प्रसादला रस्ता वाहून गेला या कल्पनेनं हसू आलं. पण लगेच तो गंभीर झाला. बारकाईनं सगळीकडे बघायला लागला. विलास, तू आलास तो रस्ता बघ ना, दिसतोय का ते? काय प्रसाद, तू सुद्धा काल अंगठा तोंडाकडे नेण्याची खूण करत विलास खाली उतरला. थोड्याच वेळात तो सुद्धा भांजाळला. काल कुठून आलो ती वाटच सापडेना. हे काहीतरी विलक्षण घडतंय एवढं त्यांना कळत होतं, पण काय ते मात्र कळत नव्हतं. त्याबद्दल ते अनभिज्ञ होते. विलास, तुम्ही दोघेजण झाडीतनं पुढे जाऊन बघा, आम्ही दोघे या बाजूनं पुढे जाऊन येतो. आणि परश्या, तू आज जाऊन मालपाणीला विचार की बाहेर पडायला कुठल्या बाजूनं रस्ता आहे. नाही, नको प्रसाद,
आपण चौघही एकत्र राहू, तेवढीच सोबत होईल. असं म्हणत विलास प्रसाद जवळ येऊन उभा राहिला. वाड्यात परत जायचंय हे ऐकल्यावर परशेच्या डोळ्यात चमक आली. तो उत्साहानं वाड्याकडे गेला. त्यांनी दार ठोठावता क्षणी आवाज आला, दार उघडच आहे, लोटून ये माझ्याकडे. मालपाणींचा आवाज ऐकता क्षणी पतंग जसा ज्योतीकडे झेप घेतो त्याच आतुरतेनं परशा दार लोटून आत शिरला. आतल्या कोचावर मालपाणी बसले होते. ते चौघे जण कुठं आहे? आते गेले रस्ता शोधायला. बरं झालं, ते कुठेही जाणार नाहीत, कारण त्यांना बाहेर जाताच येणार नाही आहे. अरे ही जागा माझी आहे, इथला 1 मैलाचा परिसर माझा आहे. आज 1 मैल, उद्या 100, मग हजारो मैल माझे होतील. सगळ्या जगाचा मी राजा होईन, राजा. तू या 1 मैलातला परिसर बघितलास का? नाही ना आजोबा. घे, ही बाटली घे आणि बरं का मूर्खा, मला आजोबा म्हणू नकोस. म्हाताऱ्याचं शरीर माझ्या गुलामानं त्या चिश्तीनं आणून दिलं आहे. मी म्हातारा नाही आहे. मालपाणींनी बाटली परशाकडे सरकवली. परशानं आधाशासारखी बाटली घेतली आणि 2 घोट घशाखाली सारले. परशा लगबगीनं आत गेलेला बघून या चौघांचा रस्ता शोधायला जाण्याचा विचार पालटला. चौघेजण वाड्याच्या दारापाशी आले. आतलं मालपाणीचं बोलणं व्यवस्थित ऐकू येत होतं. त्याचं बोलणं ऐकून चौघही शहारले. हे शरीर चिश्तीनं कुठून आणून दिलं माहिती आहे? अरे रात्री ॲम्ब्युलन्समधनं याला मुंबईला नेत होते. रात्री 1 वाजता चिश्तीनं ती गाडी अडवली आणि ह्या शरीराला खांद्यावर टाकून धावत सुटला चिश्ती. अंधारात त्याला शोधणं कठीण झालं त्या ॲम्ब्युलन्समधल्या लोकांना. चिश्तीने आणून मला दिलं तेव्हा सुटलो मी. ऐकतोयस ना? परशाचं डोकं बधीर होत होतं. त्यानं कसं तरी डोकं हलवलं. हां, तर 2 वर्ष झाली या शरीराला. म्हातारं शरीर, या ताकदच नाही. तरी आधीपेक्षा बरं आहे हो. आधी तर लहान शरीरात होतो मी. हां, पाहायचं आहे का तुला ते शरीर? आहे, वरच्या मजल्यावर ठेवलेलं आहे, वरच्या मजल्यावर. पण आता तरुण शरीर पाहिजे. मगाशी ती पोरगी मस्त मिळाली होती हो. या शरीराच्या शक्तीवर थोडा वेळ रूप बदलता येतं, पण ऐनवेळी झाला घोटाळा. तिचा नवराच आला रे, नाही तर तिला भोगली असती. इतक्या दूर कोणी येत नाही. आता तू आला आहेस हे मात्र बरं झालं. हां. परशा पार ढेर झाला होता. त्या चौघांनी एवढं ऐकलं मात्र आणि ते बाहेर धावत सुटले. मगाशी दिसलेल्या दुसऱ्या प्रसादचा उलगडा झाला होता. ते ऐकताना ज्योत्स्ना किंचाळणार होती. महत्प्रयासानं तिने किंकाळी आवरली. चौघेजण जाम घाबरले होते. ते एकदम झाडीत शिरले. वाट फुटेल तसे धावायला लागले. वाटेत एक पडकं घर दिसलं. चौघेजण त्यात शिरले तेव्हा त्यांना धाप लागली होती. घराचं छप्पर कोसळलं होतं. भिंतीसुद्धा पडण्याच्या बेतात होत्या. अनेक वर्षांपासून ते घर तसंच रिकामं असावं असंच वाटत होतं. भिंतींवर अनेक झुडपं उगवली होती. जमिनीवर सुद्धा तण उगवलेले दिसत होते. जोरात पाऊस सुरू झाला. त्या पडक्या अवशेषात आडोसा नव्हता. पूर्णतः उघडं घर असल्यामुळे तो निवारा सुद्धा नव्हता. चौघेजण चिंब भिजले. वाड्यापासनं आपण किती दूर आलो याचा अंदाज येत नव्हता.
जवळपास कुठे रस्ता दिसत नव्हता. एखादं गाव किंवा वस्तीसुद्धा दिसत नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत जंगलच जंगल दिसत होतं. काय करावं ते सुचत नव्हतं. प्रसादचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 11 वाजून गेले होते. पोटात कावळे ओरडायला लागले होते. खायचं सामान गाडीत होतं आणि गाडी वाड्याच्या जवळ होती. खायचं सामान काढायला जावं असं म्हटलं तरी रस्ता कळत नव्हता. कुठून आलो तेच आठवत नव्हतं आणि आठवणार तरी कसं. धावताना त्यांचा जीव थाऱ्यावर नव्हता, त्यामुळे वाट फुटेल तसे ते धावत होते. आपण किती लांब आलोत याचा अंदाजच येत नव्हता. अरे विलास, आता काय करायचं? भूक लागली रे बाबा. अरे प्रसाद, रस्ताच कळत नाहीये. इथे कसे आलो कुणास ठाऊक. आणि आता खायचं काय? माझ्याकडचं खायचं सामान तुझ्या गाडीत आहे. त्या वाड्याकडे जायचा रस्ता कळत नाहीये आणि मुख्य म्हणजे त्या जागी परत जायचं का? अरे वेळ लागलाय का? त्या ठिकाणी परत जायला हवंय. माझी गाडी आहे, त्यात महत्त्वाची कागदपत्रं आहेत. तुझी गाडी आहे, तुझं आणि माझं सगळं सामान आहे तिथे. अरे तुमचं सामान जाऊ दे रे चुलीत. मी नाही येणार तिकडे. मला परत तसला अनुभव घ्यायचा नाही आहे, शहारत ज्योत्स्ना म्हणाली. अरे वेडाबाई, अगं तेव्हा तू एकटी होतीस, आता आपण सगळे एकत्र आहोत, कळलं का? प्रसाद तिला समजवायला लागला. हे बघ, तू मला काही सांगू नकोस प्रसाद. इतकी वर्ष मी तुला ओळखते तरी मगाशी मी फसले ना. अरे त्याला जर रूप बदलता येत असेल ना तर आपण एकत्र असूनही फारसा उपयोग नाही. ए बघा वहिनी, उगाच वाद घालू नका. आत्ताचं काय ते बोला. हे बघा, आपण असंच चालत राहू. एखादं गाव तरी सापडेल ना. मग वाटल्यास काही गावकऱ्यांना पैसे देऊन या ठिकाणी घेऊन येऊ आणि सामान घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत मात्र उपासवर का. वाटल्यास पावसाचं पाणी प्या, हवं तेवढं. अरे अरे अरे, पाऊस पण थांबलाय की. बरं जाऊ दे, चला निघायचं का? हसत हसत प्रसाद म्हणाला. सगळेजण तिथून निघाले. वाटेत परत एक पडकं घर दिसलं. आधीच्या घरासारखीच त्याची ही अवस्था होती. दाट जंगलातून चालताना त्यांची त्रेधा उडत होती. या जंगलात कोणी घरं बांधली असतील नाही? विलासिनीने विचारलं. अरे एवढ्या वेळानं काय पण डोकेबाज प्रश्न विचारलाय. अगं गधडे, घरं खूप जुन्या काळी बांधली असतील, तेव्हा जंगल नसेल, एखादं गाव असेल इथे आणि नंतर ते नाहीसं झालं असेल. किंवा बोलता बोलता तो थांबला. अरे किंवा काय, बोल की. किंवा त्या वाड्याच्या भीतीनं गाव दूर गेला असेल. म्हणजे मगाशी त्याचं बोलणं ऐकलं ना, या 1 मैलाच्या टापूत त्याचा अंमल चालतो. म्हणजे कदाचित त्या वाड्यापासून आपण मैलभराच्या परिसरातच आहोत आणि जर माझा अंदाज खरा असेल तर त्याच्याच भीतीनं गावकरी गाव सोडून गेले असतील. म्हणजे त्याचं अस्तित्व जुनंच असेल, 10-12 वर्ष किंवा 30-40 वर्षांचं सुद्धा. हे बघ विलास, मी असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हतो. 20व्या शतकात यावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा असं मानत होतो. पण आज माझा भ्रम निराश झालाय. इतकं भयंकर असू शकतं याच्यावर विश्वास ठेवायला हवा. बोलता बोलताच त्यांना लांबवर एक मनुष्याकृती दिसली. चौघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपण इथून सुटलो तर, असा विचार त्यांच्या मनात आला. ती आकृती त्यांच्याकडे बघत उभी होती. जवळ जाता जाता ती आकृती नीट दिसायला लागली. नखशिखांत घोंगडी पांघरलेला एक माणूस उभा होता. त्याचं तोंडसुद्धा घोंगडीतच झाकलेलं होतं. चौघांनी एकमेकांच्याकडे बघितलं आणि ते क्षणभर थांबले. ती आकृती किंचित हलली. ते चौघेजण निशब्दपणे त्या आकृतीजवळ पोहोचले. तो सर्जा होता.